हॅलो एव्हरीवन, नमस्कार, नमस्ते. प्रवीक्षा एम टॅलेंट मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. आणि आज मी फायनली तो वाला व्हिडिओ घेऊन आली आहे ज्याची मे बी तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, कारण की आजचा लुकही जो आहे तो स्पेशल आहे. तर मी विचार केला की का नको, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या बहिणी आहेत आणि सगळ्या त्या विमेन लोक ज्यांना मी साडीज वेअर केलेलं खूप आवडतं आणि मे बी त्याचमुळे त्या मला फॉलो करतात आणि मी साड्या कुठनं घेते नेहमी हे जाणून घेण्याकरता एक्साइटेड असतात. तर आज मी त्यांच्याकरता साडीवाला व्हिडिओ घेऊन आली आहे, जे की माझ्याकडे काही थोडंसं फेवरेट साडी कलेक्शन होतं. सो मी विचार केला की काही तशा तर बऱ्याच अशा साड्या मी आता परचेस केल्यात माझ्याकरता. यातल्या काही ऑनलाईन आहे, काही मी नाशिक मार्केटहून घेतल्या. तर त्यांचं मी तुम्हाला बाईंग लिंक नाही देऊ शकत, बट हा मिंत्रावरनं मी काही मागवल्यात, तर त्याचं बाईंग लिंक मी तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करू शकते. सो ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच. ह्या ज्या साड्या आहेत ह्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याकरता खूप एक्साइटेड होते. बट त्याआधी तुम्हाला माझा हा लुक कसा वाटतोय हे सांगायला बिलकुल विसरू नका. मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हा जो मेकअप लुक आहे तो मी इव्हेंट करता केलेला, जो की कोजागिरी पौर्णिमेचा इव्हेंट होता नगरमध्ये, संभाजीनगरमध्ये. तर संभाजीनगरमध्ये जेव्हा कोजागिरीचा इव्हेंट होता तेव्हा रात्री मी हा लुक क्रिएट केलेला. तर याचा मेकअप लुक जो आहे तो मी शेअर केलेला आहे. सो तुम्ही जाऊन बघायला विसरू नका. त्याचंही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सो तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. तर मी जास्तीचा टाइम तुमचा न घेता डिरेक्टली साड्या दाखवते. तर पहिली जी साडी आहे गाईज, ती आहे ही वाली साडी. बघायला खूप सिंपल वाटली. माझ्या भावाने माझ्याकरता रक्षाबंधनला गिफ्ट केलेली साडी आहे. प्युअर कॉटन, म्हणजे ज्यांना सॉफ्ट फॅब्रिक आवडत असेल ना, अंगावर अगदीच काहीच नसल्यासारखा फील येतो या साडीचा. अगदी स्मूथ कापूस कसा असतो एकदम कॉटनवाला, तर ते वालं फॅब्रिक आहे, हलकं वालं फॅब्रिक आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये लेव्हेंडर कलर मला खूप जास्ती आवडलेला. याच्यात एक लेव्हेंडर कलर येतो. जवळपास बरेचसे कलर याच्यात अवेलेबल आहे, बट जेव्हा मला पाहिजे होता तेव्हा तो अवेलेबल नव्हता. तर मला हाही एक आवडलेला, तर मी हा मागवलेला आणि ही माझ्या दादाने माझ्याकरता गिफ्ट केली आहे. सो थँक्यू गणपत, तुम्हाला हे गिफ्ट दिल्याबद्दल. लाईफ टाईम ही साडी मी माझ्याकडे जपून ठेवणार आहे, कारण माझ्या ब्रोने मला गिफ्ट केलेली साडी आहे. आणि गिफ्टेड गोष्टी माझ्याकरता खूप जास्त प्राइसलेस असतात, खूप जास्त प्रेशियस असतात. सो मी ही लाईफ टाईम जपून ठेवणार आहे. तर ही जी साडी आहे ही मी मिंत्रावरनं मागवली आणि ह्याची प्राइस थोडीशी जास्त आहे, बट पैसा वसूल साडी आहे. नक्कीच आवडेल ज्यांना माझ्यासारखं जास्ती फॅब्रिक हार्श वालं किंवा हार्ड वालं फॅब्रिक, सिक्विन वालं किंवा वर्क वालं फॅब्रिक ज्यांना, ज्यांच्या स्किनला सूट होत नसेल, ज्यांना आवडत नसेल, त्यांच्याकरता ही बेस्ट साडी आहे. सो ही एक माझ्याकडे साडी आहे. देन माझ्याकडे ह्याचं फॅब्रिक काय आहे हे मला तुम्हाला सांगता नाही येणार आहे, बट असं खूप जास्त मलाईवालं फॅब्रिक आहे. आणि ही साडी जी आहे ना, मला ही खूप डिसेंट वाटली ती जेव्हा मी साडी शॉपमध्ये गेले होते. शाईन करते, ग्रे कलर आहे, त्याच्यावर फ्लावर्स आहे आणि गाईज खूप रिच साडी आहे. तर ही मी कॅज्युअल वेअर करण्याकरता घेतली आहे, जे की मला सॉफ्ट असं काहीतरी घालायचं असेल, कधी साडी घालावी वाटली तर घरामध्ये घालण्याकरता किंवा इव्हन बाहेर जाण्याकरता ही बेस्ट साडी आहे. मी तर पार्टीसाठी पण जर का जायचं असेल, कुठे स्पेशल ओकेजन असेल, आय मीन टू से स्पेशल ओकेजन असेल, तर तेव्हाही ही साडी घालायला मला बिलकुल हरकत नाहीये. सो बेस्ट अशी साडी आहे. मी तर बोलते प्रत्येकाकडे अशी साडी असायलाच हवी, कारण बेस्ट अशी साडी आहे. ह्याच्यावर अजून मी रील बनवली नाहीये, बट घातल्यानंतर जो लुक येतो ना, मी तो तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत आहे. जर का तुम्हाला हवी असेल तर मला असं वाटतं मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असतील, कारण नवीन आहे, ट्रेंडिंग आहे आणि शॉपमध्ये अवेलेबल असतील. तर तुम्ही स्क्रीनशॉट करून दुकानात जर का दाखवलं तर तुम्हाला नक्कीच अशा टाईपची साडी भेटून जाईल, कारण दुकानदार लोकांना माहित असतं की कुठलं फॅब्रिक आहे आणि कुठल्या टाईपची साडी आहे. सो ते तुम्हाला नक्कीच यातल्या साड्या दाखवतील. तर ही एक साडी आहे. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे कुंदन वर्कवाली साडी आहे, जे की ब्ल्यूइश आणि ग्रीन, ब्ल्यू आणि ग्रीन मधला जो कलर येतो, कॅमेरात ब्ल्यू दिसतोय बट ब्ल्यू आणि ग्रीन मधला जो कलर येतो तो मोरपंखी सारखा तसा कलर आहे. त्याच्यावर कुंदन आहे. पार्टी वेअर साडी आहे, खूप शाईन करते आणि घातल्यानंतर खूप सुंदर वाटते. मी दुकानातच घालून बघितलेली, तर मला खूप फ्रेश असा कलर वाटलेला साडीचा. सो मी माझ्याकरता ही साडी घेतलेली. तर ही साडी मला खूप जास्ती आवडलेली. याचं फॅब्रिक मला नाही सांगता येणार कुठलं आहे, बट शिफॉन मध्ये जातं. वर्कवाली थ्रेड वर्क आहे, याच्यावर कुंदन वर्क आणि थ्रेड वर्क आहे, पण खूप ब्युटिफुल अशी साडी आहे ही. त्याच्यानंतर माझ्याकडे ही साडी तुम्ही बघितली असेल, एकदाच घातलेली आणि बऱ्याच टाइमापूर्वी मी ही साडी घेतलेली. पण गाईज मी तुम्हाला ह्या साडीबद्दल काय सांगू, माझ्याकडे वर्ड्सच नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत ह्या माझ्या फेवरेट साड्या आहेत. जवळपास जितक्या पण साड्या मी माझ्याकरता घेतलेल्या आहे ह्या काळामध्ये, त्या प्रत्येक साडी, त्यातली प्रत्येक एक साडी माझी पर्सनल फेवरेट साडी आहे. बट ही साडी गाईज घातल्यानंतर इतकी ब्युटिफुल दिसते. याचा जो बॉटल ग्रीन कलर आहे, वाव, म्हणजे
त्याच्यामध्ये आपला कलर जो आहे तो खुलून दिसतो, खूप जास्त खुलून दिसतो. आणि ही साडी ना तुम्हाला प्रत्येक दुकानात मिळेल असं मला वाटतं, कारण की मी 2-3 ठिकाणी या साड्या बघितल्या. नाशिक मार्केटमध्ये, नाशिक मार्केटमधनं जर का तुम्ही घेताय तर तुम्हाला मिळेलच, बट जर का तुम्ही दुसरीकडे कुठे राहताय तर तिकडेही तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल. तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता. आणि याचा जो फॅब्रिक आहे तो सिंथेटिक शायनी कलर आहे. आणि याचं फॅब्रिक मला सांगता नाही येत आहे, बट शाईन करतो खूप कपडा, आणि मे बी सिंथेटिकच बोलतात त्याला. सो तुम्ही स्क्रीनशॉट करून दुकानात दाखवू शकता, तर तुम्हाला नक्कीच मे बी मिळेल अशी साडी. तर मला असं वाटतं की तुम्ही नक्की अशा प्रकारची साडी घ्यायला पाहिजे ज्यावर कुंदन वर्क आहे. आणि याच्यात गोल्डन आणि सिल्वर मिक्स आहे, म्हणजे हे मध्ये सिल्वर कुंदन आहेत आणि साईडने गोल्डन आहेत. सो त्याच्यामुळे अजून जास्ती सुंदर वाटते ही साडी. सो मला तर खूप जास्ती आवडते. आणि ही एकदा मी वेअर केलेली रात्रीची, आणि बिलीव्ह मी सगळ्यांना खूप जास्त आवडलेली. आणि साडीमुळे बाईचा जो लुक आहे तो जास्ती खुलतो. सो अशा साड्या तर हव्याच. त्याच्यानंतर माझ्याकडे माझी पर्सनल फेवरेट आणि खूप जास्त सिंपल मधली साडी, ती म्हणजे ही आहे शिफॉनवाली. गाईज ही साडी इतकी ब्युटिफुल आहे ना, म्हणजे मी जेव्हा दुकानात बघितलेली, ते लावतात ना बाहेर असं शोकेस मध्ये जेव्हा साड्या लावलेल्या असतात, तर तेव्हा त्यांनी ही अशी लावलेली. तर मी बघितल्या क्षणी मला ही साडी खूप आवडली होती. ह्याच्यावरही कुंदन वर्क आहे, शाईन करतं, लिव्ह शेप आहे, सगळीकडे लिव्ह वाला डिझाईन आहे, पानाचं डिझाईन, आणि सगळ्या पानाच्या डिझाईनवर कुंदन वर्क आहे. कॅमेऱ्यात हवं तसं दिसत नाहीये, पण ही साडी मी अजून एकदाही नाही घातली आहे. ह्याच्यावर तुम्ही कोणत्याही कलरचं प्लेन ब्लाउजही घालू शकता, डिझायनर ब्लाउजही घालू शकता. आय होप मला ऑनलाईन कुठे जर अशी साडी बघायला भेटली तर मी नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करेल लिंक, पण मला नाही वाटत ऑनलाईन मला कुठे बघायला भेटणार आहे. ही मी नाशिकच्या शॉपमधून घेतलेली. हा ब्लाउज पीस आहे साडीचा, जो मी अजून स्टिच नाही केलाय. तर ह्याच्यावरही पानाचं डिझाईन आहे, छोटे छोटे पानं आहेत, सगळे कलर्स आहेत त्याच्यात, ग्रीन, पिंक, व्हाईट, येलो, स्काय ब्ल्यू, जवळपास सगळेच कलर आहेत, ऑरेंज कलर आहे. तर त्यामुळे ही साडी अजून सुंदर वाटते. आणि हे बघता तुम्ही, पानाचं डिझाईन आहे. आणि मेन तर ह्या साडीचं जे फॅब्रिक आहे, एक्स्ट्रीम सॉफ्ट वालं फॅब्रिक, म्हणजे खूप जास्ती सॉफ्ट असतं ना तसं फॅब्रिक आहे. आणि थंड थंड वाला फील येतो, असं थंड वाटते साडी. त्यामुळे मला ही साडी खूप आवडते. आणि मला असं वाटतं की ही साडी माझ्याकडे लॉंग टाइम पर्यंत राहणार आहे, म्हणजे वर्षानुवर्ष राहणार आहे असं मला वाटतं. सो माझी जीवाची साडी आहे ही, जीव की प्राण. माहित नाही, कधी कधी असं असतं ना, महागातल्या महाग गोष्टींमध्येही आपल्याला इतका रस नसतो, इतका आपल्याला सिंपल गोष्टीत कधी कधी आपला जीव अडकलेला असतो. तर तशीच ही साडी मला खूप आवडते, माझी पर्सनल फेवरेट साडी आहे. आणि ही कायमची माझ्यासोबत राहणार आहे, जशी माझ्या भावाने माझ्याकरता गिफ्ट केलेली साडी आहे ती राहणार आहे. त्याच्यानंतर लास्ट अँड बेस्ट साडी, जे की ही स्काय ब्ल्यू कॉटन वाली साडी. ह्याची बाईंग लिंक मी तुमच्याकरता देऊ शकते. ही मी मिंत्रावरनं घेतलेली, अगेन कॉटन वाली. कॉटनचं सध्या माझ्यामध्ये खूप असं भूत चढलंय, कॉटन 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 कॉटन. कारण की मला ना आता रोज डिझायनर अशा खड्यांच्या सिक्विनवाल्या साड्या घालून घालून काय झालंय ना, एक कंटाळा यायला लागला. असं वाटतं की यार सिंपल काहीतरी वेअर केलं पाहिजे, सिंपल घातलं पाहिजे, आणि हलकं फुलकं काहीतरी पाहिजे, आणि स्किनला असं सॉफ्ट असं काहीतरी पाहिजे. म्हणून मला आता सध्या कॉटन खूप आवडायला लागले. तर याच्यातल्या जवळपास 3-4 साड्या मला खूप आवडलेल्या आहेत. तर ह्यातल्या मी 2 मागवल्या आहेत. जशा जशा मागवते तशा तशा प्रत्येक साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही जी साडी आहे गाईज, ही पण एक्स्ट्रीम सॉफ्ट आणि नेव्ही ब्ल्यू कलरचे गोंडे इकडे दिले, डिझाईन केले हे पदरावर, त्याच्यामुळे अजून खुलून दिसते ही साडी. आणि हुता म्हणून ब्रँड आहे, तर त्याच्याच साड्या मी सध्या मागवते. तेवाला जे होतं ते स्किन कलरचं, ही स्काय ब्ल्यू कलरची. ही साडी अगेन 2700 समथिंग काहीतरी आहे, पण खूप सुंदर साडी आहे गाईज. आय हॅव नो वर्ड्स, म्हणजे मी नाही सांगू शकत, शब्द नाही आहेत याच्या फॅब्रिकला. खूप हलकी फुलकी, खूप छोटीशी घडी होते याची, आणि खूप सुंदर अशी साडी आहे. सो याच्यातले अजून काही कलर्स आहेत, काही डिझाईन्स आहेत ज्या माझ्या नजरेत भरल्या, आणि ते मागवायला मी खूप एक्सायटेड आहे. पण थोडं थोडं करून मागवतेय, खूप अगदीच एकत्र गोळा करून मागवून ठेवणं तेही घालणं होत नाही, आणि साईडला पडतात गोष्टी. सो थोडं थोडं करून घेतेय. तर ह्या आता मी ज्या 5 साड्या तुम्हाला दाखवल्या माझ्या पर्सनल फेवरेट साड्या आहेत, आणि अशाच ब्युटिफुल साड्या काही मी घेतल्या ज्या मी तुमच्याकरता, तुमच्यासोबत शेअर करण्याकरता खूप एक्सायटेड आहे. सो हळूहळू मी घेऊन येईन. आणि आज स्पेशल लुक क्रिएट केला होता, तर विचार केला की का नको साड्या तुमच्यासोबत शेअर करायला आणि मन मोकळं करायला. आय होप तुम्हाला ह्या साड्या आवडल्या असतील. आणि याच्यातल्या ज्या 2 आहेत त्या मी मिंत्रावरनं मागवलेल्या, तर त्याची लिंक मी तुमच्याकरता दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि ह्या वाल्या मेकअप लुकची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो जाऊन चेक करायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. जर का तुम्ही बिगिनर असाल तर मी घाईत इव्हेंटला मेकअप कसा करते, म्हणजे कोणताही इव्हेंट असतो ना, त्या इव्हेंटला, प्रत्येक इव्हेंटला मी मेकअप स्वतः केलेला असतो. तर नक्कीच तुम्हाला आवडेल, हेल्प होईल. जेव्हा तुम्हाला कुठे ओकेजनला जायचं असतं, तर रेडी व्हायचं असतं, कधी कधी प्रत्येक वेळी
वेळी पार्लरमध्ये जाणं आपल्याला पॉसिबल नसतं, आपला मेकअप आपल्यालाच करावा लागतो. तर अशा वेळी कसं तुम्ही निभावून जाऊ शकताय, कसं तुम्ही मेकअप करू शकताय स्वतःचा, स्वतःहून कोणते प्रोडक्ट्स यूज केले पाहिजे, तर ह्या गोष्टींची नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. तर व्हिडिओ चेक करायला बघायला विसरू नका. आणि आय होप तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच वेगवेगळ्या साड्या तुम्हाला बघायच्या असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की मी साडी कलेक्शन घेऊन येऊ की नको येऊ. तर मी त्या हिशोबाने तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन आणि वेगवेगळ्या साड्या घेऊन येईन. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.